अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अलख निरंजन नवनाथाय नमः. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालिंदरनाथ महाराजांची साधना हा खरा अनुभव बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1. प्रारंभिक ओळख. नाथ संप्रदायात जालिंदरनाथ महाराज यांचं स्थान अतिशय उंच आहे. त्यांच्या साधनेचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की अनेक साधकांच्या जीवनात चमत्कार घडले. मी स्वतःही एक सामान्य माणूस होतो, पण जालिंदरनाथांची साधना करताच माझ्या जीवनात अकल्पित बदल झाले. ही अनुभूती मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. या व्हिडिओत तुम्हाला त्यांच्या कृपेचा खरा स्पर्श मिळेल. नंबर 2. साधनेची सुरुवात. सर्वप्रथम मी एका ज्येष्ठ साधकाकडून जालिंदरनाथांची ओळख घेतली. त्यांनी सांगितलं की ही साधना श्रावण महिन्यात सुरू केली तर उत्तम फळ मिळतं. मी एका सोमवारी संकल्प घेतला आणि पवित्र मनाने सुरुवात केली. सुरुवातीला काहीच घडलं नाही, पण मी चिकाटीने पुढे जात राहिलो. साधना करताना मनात श्रद्धा ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. नंबर 3. मंत्र व उपासनेचे नियम. माझे गुरुजी म्हणाले की ओम चैतन्य जालिंदरनाथाय नमः हा मूलमंत्र आहे. दररोज पहाटे 4 वाजता उठून 11 माळा जप करायचा आणि दर रविवारी 1 लिंबू झाडाजवळ अर्पण करायचं. उपवासाने मन शुद्ध होतं, म्हणून प्रत्येक सोमवारी मी उपवास करायला सुरुवात केली. नियमांचं पालन केल्याने साधनेचा प्रभाव अधिक वाढतो. नंबर 4. पहिला चमत्कार. साधनेच्या 14व्या दिवशी एक स्वप्न पडलं. एका डोंगरावर बसलेले तेजस्वी संत मला म्हणाले, तुझं रक्षण आमच्याकडे आहे. सकाळी उठल्यावर शरीर अगदी हलकं वाटत होतं. मी विचारात पडलो की हे फक्त स्वप्न होतं की खरोखर काही घडलं होतं. पण त्यानंतर जे घडलं त्याने माझा विश्वास दृढ केला. नंबर 5. नोकरी मिळण्याचा अनुभव. मी 3 वर्षापासून चांगल्या नोकरीच्या शोधात होतो. अनेक मुलाखती दिल्या, पण यश काही मिळेना. साधनेच्या 21व्या दिवशी मला एका मल्टीनॅशनल कंपनीतून कॉल आला आणि काही दिवसातच मला जॉब मिळाला. ही कृपा अचानक घडली नव्हती, ती नक्कीच जालिंदरनाथांची कृपा होती. नंबर 6. गुरुदर्शन स्वप्नात. साधनेच्या 30व्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात गुरु आले. त्यांनी पांढऱ्या वस्त्रात दर्शन दिलं आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला. मी जागा झाल्यावर अंगावर रोमांच उभे राहिले. हा अनुभव इतका खरा होता की मी दिवसभर समाधीतच होतो. ही साधना आता एक मार्गदर्शन बनून गेली होती. नंबर 7. आजारातून मुक्ती. माझ्या आईला खूप दिवसांपासून सांधेदुखींचा त्रास होता. अनेक डॉक्टर औषधं करून झाले होते, पण काही फरक पडत नव्हता. मी तिच्यासाठीही साधना करत राहिलो. 45व्या दिवशी ती म्हणाली, आज फार दिवसांनी चालताना त्रास झाला नाही. हे ऐकून माझे डोळे पाणावले. जालिंदरनाथ महाराजांचा हा आशीर्वादच होता. नंबर 8. घरातील शांती. साधना सुरू केल्यापासून घरात पूर्वी असलेला कलह हळूहळू शांत होत गेला. भांडणं कमी झाली. सगळ्यांमध्ये समजूतदारपणा दिसू लागला. अगदी घरात येणाऱ्या पाहुण्यांनाही म्हणावं लागलं की तुमचं घर खूप शांत आणि सकारात्मक वाटतं. ही सकारात्मक ऊर्जा जालिंदरनाथांच्या साधनेतून उत्पन्न झाली होती. नंबर 9. आर्थिक स्थैर्य. पूर्वी माझ्या पगाराने घर चालवणं अवघड होतं. अनेकदा उधारी करावी लागायची, पण साधना केल्यावर काही अनपेक्षित स्रोतातून पैसे मिळायला लागले. गुंतवणुकीत फायदा होऊ लागला आणि खर्च नियंत्रणात राहिला. माझं आर्थिक जीवन सुरळीत झालं. जालिंदरनाथांची कृपा अशा रूपात प्रकट झाली. नंबर 10. साधनेतील अडथळे. साधना करताना काही दिवस खूप उदास वाटायचं, मन भटकायचं. काही वेळा वाटायचं की हे सगळं थांबवावं, पण गुरुजी म्हणायचे ही चाचणी आहे, पुढं मोठं फळ आहे. त्या काळात मी मनोबल ठेवून साधना करत राहिलो. पुढे जे अनुभव आले त्यातून हे खरं ठरलं. नंबर 11. शत्रुबाधा निवारण. माझ्या आयुष्यात काही लोक होते जे नेहमी मला त्रास देत होते, कामात अडथळे आणत होते. त्यांच्यामुळे मनात भीती आणि अस्वस्थता यायची. साधना सुरू झाल्यावर मला जाणवलं की अशा लोकांचे वागणे बदलत चालले आहे. काही दूर गेले, काही नम्र झाले. मला त्रास देणारे आपोआप बाजूला झाले.
ह्या चमत्कारी बदलामागे कोणताही मानवी प्रयत्न नव्हता. ही पूर्णतः जालिंदरनाथ महाराजांची अदृश्य कृपाच होती. मी प्रथमच अनुभवलं की साधना मन, शरीर आणि आसपासचं वातावरणही शुद्ध करते. शत्रू अपाय करणार नाहीत ते आता मनातून खात्रीपूर्वक म्हणता येतं. नंबर 12. आत्मविश्वास व बोलण्यात धार. पूर्वी मी फार घाबरट होतो. कुणासमोर काही बोलायला लाज वाटायची. साधना करताना मी गुरूंना नेहमी हेच मागितलं, मला आत्मविश्वास द्या. काही दिवसात मी बोलण्यात स्पष्ट आणि धार अनुभवू लागलो. ऑफिसमधल्या मीटिंग्समध्ये माझं मत ऐकलं जाऊ लागलं. लोक माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकू लागले. जे आधी शक्य वाटत नव्हतं ते सहज घडू लागलं. जालिंदरनाथ महाराज हे केवळ बाह्य संकटावर उपाय करत नाहीत, तर आपल्या अंतरंगातील कमजोरीही दूर करतात. बोलण्यात आत्मविश्वास हा एक महत्त्वाचा बदल होता, जो मला खूप पुढे घेऊन गेला. नंबर 13. एकांत साधनेत आलेला शांत अनुभव. एक रविवारी मी जंगलाच्या टेकडीवर जाऊन एकांत साधना केली. तिथं फक्त झाड, पक्षी आणि गार वारा होता. मी डोळे मिटले आणि ओम चैतन्य जालिंदरनाथाय नमः जप सुरू केला. काही वेळात असं वाटलं की शरीर नाहीसं झालंय आणि फक्त शुद्ध शांतता उरली आहे. मन, श्वास आणि विचार सर्व थांबले होते. एक अदृश्य तेज माझ्या सभोवताली पसरलं होतं. हा अनुभव केवळ शब्दात सांगता येणार नाही. ते लक्ष मला नेहमी आठवतात आणि जेव्हा मी अस्वस्थ होतो तेव्हा त्यांची आठवण मनाला स्थिरता देते. नंबर 14. गुरूंच्या मूर्तीशी संवाद. एक दिवस मी घरात लावलेल्या जालिंदरनाथ महाराजांच्या मूर्तीसमोर बसून ध्यान करत होतो. साधारण 15 मिनिटात मला वाटलं की मूर्तीच्या डोळ्यात हलकं स्पंदन होतंय. मनात एक विचार उमटला, धीर सोडू नकोस, वेळ आली आहे. मी चकित झालो, पण भय नव्हतं. ही जणू महाराजांची कृपा होती. नंतर जेव्हा मी गुरुजींना सांगितलं, त्यांनी स्पष्ट केलं की साधनेत एखाद्या टप्प्यावर गुरूंचा संदेश प्रत्यक्ष उमगतो. हा अनुभव मला अधिक समर्पणाने साधना करण्याची प्रेरणा देऊन गेला. नंबर 15. पूर्वजांच्या पितृदोषातून मुक्ती. आमच्या घरात एक मोठा प्रश्न पिढ्यानपिढ्या चालू होता. सतत नुकसान, आजारपण, अचानक अडचणी. अनेक ज्योतिषांनी सांगितलं होतं की पितृदोष आहे. मी साधनेच्या एका विशेष दिवशी पूर्वजांना अर्पण केलेला जप केला आणि विशेष दीप प्रज्वल केलं. त्या रात्री स्वप्नात माझे आजोबा आले आणि म्हणाले, आम्ही आता मुक्त झालो. सकाळी उठल्यावर मनात एक विलक्षण शांतता होती. त्यानंतर घरात गोष्टी सुरळीत होऊ लागल्या. जालिंदरनाथांची कृपा इतकी व्यापक आहे की ती अज्ञात बंधनांपासूनही मुक्तता घडवते. नंबर 16. गुरुपौर्णिमेचा अनुभूतीदायक दिवस. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी पूर्ण दिवस उपवास केला आणि संध्याकाळी 108 वेळा जप केला. नंतर ध्यानात बसलो. अचानक डोळ्यासमोर तेजस्वी प्रकाश दिसला. त्यात जालिंदरनाथ महाराज उभे होते. त्यांनी केवळ एकच वाक्य म्हटलं, तुला पाहिजे ते मी देईल. त्या क्षणापासून मी अंतर्मनात ताकद अनुभवायला लागलो. त्या दिवशी मला जाणवलं की गुरु हवे असलेले फळ लगेच देत नाहीत, पण ते योग्य वेळेची वाट बघतात. गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने गुरुकृपा अनुभवण्याचा दिवस ठरला. नंबर 17. साधनेने बदललेली जीवनदृष्टी. पूर्वी मी केवळ यश, पैसा आणि बाह्य सुख याला जीवन मानायचो, पण साधना करताना माझा दृष्टिकोनच बदलला. आता मला समजलं की आंतरिक शांतता, प्रेम, कर्तृज्ञता आणि इतरांचं भलं हीच खरी संपत्ती आहे. साधना फक्त चमत्कार देत नाही, ती आपलं जीवन समृद्ध करते. जालिंदरनाथ महाराजांमुळे माझ्या जीवनात खरा अर्थ आला आहे. आता प्रत्येक दिवस एक तपासणीसारखा वाटतो. मी अधिक संयमी, स्नेही आणि शांत झालो आहे. साधनेचा हा बदल आयुष्यभर माझ्यासोबतच आहे. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या